114 बॉल बाकी आहेत आणि 114 बॉलमध्ये 109 रन अजूनही बनवायचे आहेत. साईनाथ स्पोर्ट्स क्लबला 111 धावांचं टार्गेट हे सेट केलंय आणि पॉवर प्ले मधलं दुसरी ओव्हर घेऊन येते. गोलंदाज आपण पाहू शकलात तर गोलंदाजी मार्कवर अदिती सुर्वे. अगदी चांगला बॉल या ठिकाणी आपण पाहिलात. हे मैदान जर आपण पाहतोय तर नव्यानं हे सुंदरसं मैदान आपल्याला भव्य दिव्य SDSM कॉलेज पालघरचं मैदान पाहायला मिळत आहे आणि या मैदानावरती एक मानाची बाब पालघरकरांसाठी MCA मुंबई क्रिकेट असोसिएशनचं हे भव्य दिव्य क्रिकेट आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. विकास पाटील सर आपण पाहताय, त्यानंतर भूषण पाटील सर देखील आपण पाहतोय. महिला क्रिकेटला कुठेतरी नवचेतना एक चांगली चालना मिळावी याच उद्देशाने हे आयोजन या स्पर्धेचं इथे केलं गेलंय. आणि काल सर्व मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी इथे उपस्थित होते आणि सर्व खेळाडूंना शुभेच्छा देखील दिल्या आणि त्यानंतर या क्रिकेटला सुरुवात झाली आणि आज दुसरा दिवस आपण या टुर्नामेंटचा इथे अनुभवत आहोत. पुन्हा एकदा गती परिवर्तन या चेंडूवरती पाहायला मिळालं. पुन्हा एकदा लेफ्ट केला बॅटरने. मेहक आणि सेजल अशी जोडी आपण पाहतोय, कारण की पॉवर प्लेची ओव्हर आहेत आणि ते जाणून आहेत दोन्ही बॅटर, कारण की आक्रमकता आणि संयम यांचं संमिश्रण म्हणजेच एक चांगला खेळाडू आणि तेच यावेळेला आपण पाहतोय. आतापर्यंत 2 धावा या झाल्यात धावफलकावर. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे जॉईंट सेक्रेटरी सन्माननीय आदरणीय श्री दीपक पाटील सर इथे उपस्थित होते आणि रविवारच्या दिवसामध्ये सेक्रेटरी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अजिंक्य नाईक हे देखील इथे उपस्थित होतील. ओ हो, अचंबित करणारा चेंडू, हलकीशी बाउन्स इथे या चेंडूला पाहायला मिळाली आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे इतर सर्व पदाधिकारी इथे मात्र निश्चितपणे रविवारच्या दिवशी फायनल डेच्या दिवशी इथे आपल्याला पाहायला मिळतील. अगदी चांगला टप्पा इथे अदिती सुर्वेच्या माध्यमातून पाहायला मिळाला. शेवटच्या बॉलवरती इथे आपण पाहिलं तर झालेली आहे